आज उच्च न्यायालयाने म्हणजेच त्यांच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत यांचं जे मतदान आज घेतलं आहे त्याचा उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल येणं अपेक्षित होतं। तो निकाल आज खंडपीठाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आला आहे। काही नगर परिषदा आणि नगरपंचायतीचं मतदान काही खतरूड कारणामुळे 15-16 दिवस पुढे ढकलण्यात आला आहे। त्यामुळे उद्या जाहीर होणारे सर्वच निकाल आता 21 डिसेंबर या तारखेला जाहीर होतील असं आपल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे। हा निकाल जाहीर करत असताना न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या बऱ्याच गोष्टींवरती ताशेरे ओढले आहेत। त्यासोबत ऐनवेळी असे अनावधानीय कार्य करू नका हेही सांगून निवडणूक आयोगाचे कान उच्च न्यायालयाने उपटले आहेत। लोकसभा आणि विधानसभा यांचे सर्व काही ठीक आहे, पण 5 ते 10 हजार मतदान असणाऱ्या प्रभागातील निकाल इतके दिवस लांबवणं म्हणजे त्यांच्या या बिचाऱ्या उमेदवारांची झोप उडवण्यासारखं आहे। आजकाल न्यायालये इतके व्यस्त झाली आहेत की कोणत्याही न्यायालयाला कुठलाही निर्णय किती महत्त्वाचा आहे याचा विचार करायला वेळच नाही। कारण महाराष्ट्रातले 2-2 पक्ष फुटल्यानंतर त्यांचा 4-4 वर्ष निकालच येत नाही। आता ही 2 पंचवार्षिक योजना झाल्यानंतर भल्याबुऱ्या पद्धतीने निवडणुका होत आहेत। कसेही या निवडणुका होण्यापूर्वी न्यायालयाने हा शहाणपणा दाखवला असता तर सर्वांचेच मतदान एकाच दिवशी घेता आले असते। ऐन निवडणुकीच्या वातावरणात आरक्षणांमधील टक्क्याबाबतचं तर्कट निघाला आहे आणि या निवडणुकीचा पोलखोल झालाय। एखाद्या ठिकाणी थोडेफार फरक झाला असता किंवा एखाद्या प्रवर्गाला जास्त जागा मिळाल्या असता तर त्यासाठी असा द्राविड प्राणायाम करणं व्यावहारिक नाही हे आपल्या कथाकुट्ट करणाऱ्या वकिलांना आणि न्यायाधीशांना कोण सांगणार आहे। आणि जरी सांगितलं तरी न्यायालयाचा अपमान होतो। त्या अपमानाला शिक्षा असते आणि त्यासाठी माफीची भिक्षाही असते। आमचे काही चुकलं असेल तर आम्ही हात जोडून माफी मागायला तयार आहोत, पण आपल्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात राहून आपण तसे निर्णय तरी दिले पाहिजे। निर्णयाची थैली खुंटीवरती अडकून तारखावरती तारखा देऊन न्यायालयाने विलंबीकरण सुरू आहे। ही गोष्ट कितपत योग्य आहे ते आम्हाला माहिती नाही, मात्र याचमुळे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात। गंमत अशी आहे की कोर्टाची पायरी फक्त जे शहाणे असतात तेच शहाणे चढतात। त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा किस काढून कथाकुट्ट करणारे अतिशहाणपणा वकील मिळतात। वेगवेगळ्या वाटेला फाटे फोडणारे महाविद्वान भारतात काही कमी नाहीत। एका सुनावणीसाठी 10-10, 20-20 लाख रुपये घेणारे बरेच वकील या देशात उपलब्ध आहेत। सामान्य माणसाला बऱ्याच गोष्टी बरोबर कळतात, जे होते आहे ते बरोबर नाही असं सर्वसामान्यांना वाटतं, पण त्यांचीही हे खरे शब्द बोलताना फाटते। आता हेच पाहना नगराध्यक्ष पदांची किंवा नगरसेवकांची स्वप्न हे पाहणारे स्वप्नाळ उमेदवार आता वारंवार खर्च करून पदलालाचीत पदारूढ होण्यास कालपर्यंत दोन्ही पायावरती उभे होते, पण आज न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना एका पायावरती उभं राहण्यास भाग पाडलं आहे। 15-20 दिवसात धावाधाव मेहनत करून आणि तहानभूक विसरून रिकाम्या पोटाने साप निराशा झाली आहे। आशेच्या मंदिरावरती आपलं ध्वज फडकवण्यासाठी अपेक्षा बाळगणाऱ्या या स्वप्नाळू लोकांना 21 तारखेपर्यंत आता निकालाची वाट पाहावी लागेल। त्यामुळे त्यांना झोपेच्या गोळ्या खाऊनही झोप येणार नाही हे ब्रह्मसत्य आहे। अशा या बिचारांच्या वेदनामध्ये आम्ही मात्र सहभागी आहोत।